श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. लोक जीवनात आनंद मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न करतात, परंतु जर नकारात्मक ऊर्जा त्यांच्या घरात राहिली तर प्रत्येक प्रयत्न हा अपयशी ठरतो. यामुळे वास्तुशास्त्रात घराच्या ऊर्जेला खूप महत्त्व देण्यात आले आहे. यासह नकारात्मक ऊर्जा ओळखून त्याचे सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर कसे करायचे याबद्दल देखील वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय आहे. आपण याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत. मग पहिल्यांदी घरामधील निगेटिव्ह एनर्जी कशी ओळखायची याबद्दल आपण माहिती बघूया. घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येत असेल किंवा कोणत्याही कामात मन लागत नसेल, शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखे गळून गेल्यासारखे वाटत असेल तर समजून घ्या की तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे. दुसरं लक्षण म्हणजे मनात सतत वाईट विचार येतात. अनेकदा जीवन संपवावे असे देखील वाटते. घरातील साहित्य सतत तुटते फुटते. मग टीव्ही असो, फ्रीज असो, वॉशिंग मशीन असो, मिक्सर अशी इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होत असतील तर त्याचे कारण देखील नकारात्मक ऊर्जाच आहे. घरातल्या व्यक्ती सतत आजारी पडतात. हे आजारपण औषधोपचार घेऊन सुद्धा लवकर बरे होत नाही आणि एक व्यक्ती झाला की दुसरा व्यक्ती आजारी पडत असतो. असे घरामध्ये आजारपण हे सतत चालू असते. मग छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाचे आजारपण हे चालूच असते. मग अशा वेळेस देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असल्यामुळेच या गोष्टी घडत असतात. विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते. पुढे जाऊन याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये देखील होते. काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता होता राहून जाते. एखादी चालून आलेली चांगली संधी आश्चर्यकारकरित्या हातातून निसटते. हे देखील नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे. सतत वाईट स्वप्न पडणे, घरात कोणीतरी असल्याचा भास होणे, ही देखील नकारात्मकच ऊर्जा आहे. आता नकारात्मक ऊर्जा म्हणजे फारच वाईट का असे देखील नाही, तर आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं. मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि त्याचाच प्रभाव आपल्यावरती, आपल्या पतीवरती, आपल्या मुलांवरती पडत असतो. तसेच आपण बाहेरून घरामध्ये भरपूर काही वस्तू या आणत असतो. मग भाजीपाला असो किंवा मुलांची खेळणी असो, असे काही ना काही घरामध्ये आणतच असतो. त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते. तसेच घरामध्ये जर तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येतच असते. तर ही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती कशी घालवायची याबद्दल आपण माहिती बघूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. घराचा मुख्य दरवाजा हा आपण नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. तसेच आपण जेव्हा फरशी पुसत असतो त्या पाण्यामध्ये आपल्याला चमचाभर मीठ हे रोज टाकायचं आहे. अगदी तुम्ही रोज जेव्हा फरशी पुसता तेव्हा त्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकायला विसरायचं नाही. यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. फक्त आपण गुरुवारी हा उपाय करायचा नाही, कारण आपण गुरुवारी फरशी पुसत नाही. तसेच गुरुवारी केस देखील धुत नाही. निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीची लाल मिरची, मोहरीचे दाणे आणि मिठाने नजर उतरावी. या तिन्ही वस्तू आपल्या हातात एकत्रित घेऊन 3 वेळा तुम्ही नजर ही उतरवायची आहे आणि हे सर्व जाळून टाकायचे आहे. मग तुम्ही एक पंती घेऊन त्यामध्ये देखील या सर्वांचा जाळ करू शकता. विशेषतः घरातील जे लहान मुले आहेत त्यांची नजर अशा प्रकारे तुम्ही जरूर उतरवावी. तसेच किचनमध्ये लाल कपड्यात 1.25 किलो मीठ बांधून ठेवा. ही मिठाची पुरचुंडी बाहेरील व्यक्तीला दिसणार नाही अशा ठिकाणी किचनमध्ये ठेवा. प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा. जुने मीठ वाहत्या पाण्यात किंवा नाल्यामध्ये टाकून द्या. हे जे काही मीठ आहे ते आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल आणि आपण जेव्हा हे मीठ टाकून देऊ तेव्हा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होईल. तसेच दररोज सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपण न चुकता लावायचा आहे. आपण जेव्हा एखादा सण असतो तेव्हा तर लावतोच, पण आपल्याला दिवा रोजच लावायचा आहे. तसेच घरात हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे किंवा तुम्ही श्रवण देखील करू शकता. घरातील जो कर्ता पुरुष आहे त्या व्यक्तीला विशेषतः हनुमान चालीसाचे पठण हे करायलाच लावावे.
तसेच घरामध्ये वाईट ऊर्जा जाण्यापासून रोखण्यासाठी आपण सर्व प्रवेशद्वारांवर समुद्राचे मीठ शिंपडायचे आहे आणि नंतर ते डोअर मॅटने झाकून ठेवायचे आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील वातावरण सकारात्मक राहण्यासाठी घरात जास्त अंधार असू नये यासाठी घरातील खिडक्या आणि दारं उघड्या ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून घरात पुरेसा सूर्यप्रकाश येईल. त्यासोबतच घरात हवा देखील खेळती राहील. घरातील विषारी पदार्थ तसेच नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जावी यासाठी घराच्या खिडक्या उघड्या ठेवणं हा उत्तम पर्याय आहे. तसंच घरात ताजी हवा येणं गरजेचं देखील आहे. सूर्याच्या नैसर्गिक प्रकाशामुळे नैराश्याची लक्षणे कमी होतात आणि घरातील सदस्यांचा मूड देखील चांगला होतो. विशेषतः यामुळे मुले देखील आजारी पडत नाही. वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या जुन्या तुटलेल्या वस्तू घरातील नकारात्मकता वाढवतात. यातही खास करून घरातील इलेक्ट्रॉनिकचे सामान अधिक नकारात्मकता वाढवतं. म्हणूनच जर तुमच्या घरातही तुटलेलं फर्निचर, घड्याळ किंवा इलेक्ट्रिक वस्तू असतील तर आजच त्या घराबाहेर काढा. जर या वस्तू वापरणे योग्य असतील तर त्या लगेचच दुरुस्त करा. बंद उपकरणं कधीही घरामध्ये ठेवू नये. घरामध्ये पंचमुखी हनुमानाचे चित्र लावावे. जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर तिथे पंचमुखी हनुमानाचे चित्र लावावे. घरामध्ये पंचमुखी हनुमानाचे चित्र लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि तुमच्या घरात सुख शांती देखील नांदते. तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणणारी झाडे तुम्ही लावू शकता. ही झाडे जर तुम्ही लावली तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. ती झाडे जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आहे ती पूर्णतः शोषून घेतात. मग तुम्ही त्यामध्ये बांबूचे झाड हे लावू शकता. तसेच नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला आपण तुळशीचे रोप हे आवर्जून लावावे. आपण आंघोळीच्या बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली ही कायम भरून ठेवावी. ही निळ्या रंगाची बादली भरून ठेवल्यामुळे देखील आपल्या घरामध्ये जो काही वास्तुदोष आहे तो देखील दूर होत असतो. ही बादली आपण अगोदरच्या दिवशी भरायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हे पाणी झाडांना देखील टाकू शकता. पण निळाच रंग बादलीचा वापरावा. तसेच आपण जो डस्टबिन वापरत असतो त्याचा रंग देखील निळाच असावा. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जो कचरा टाकण्यासाठी डस्टबिन वापरत असाल त्याचा रंग देखील निळाच असावा. काळ्या रंगाचा डस्टबिन हा असू नये. तसेच आंघोळीच्या बाथरूममध्ये देखील काळ्या रंगाची बादली ही कधीही ठेवू नये. तसेच तुटलेली फुटलेली बादली देखील बाथरूममध्ये ठेवू नये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.